हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आता आपण बघूया अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा नेक्स्ट पार्ट. ओके, सो यामध्ये आपण बघणार आहोत सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स. आपण आतापर्यंत काय पाहिली, एन टर्म फाइंड केली. सो काय फाइंड केलं आपण, टी एन फाइंड केला होता. ओके, किंवा टी एन दिलेला असेल, आपण काय फाइंड केला, एन फाइंड केला. आता आपण काय बघणार आहोत, फर्स्ट एन टर्म्सची सम. सम म्हणजे ऍडिशन. ओके, सो सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स कशी डिनोट करता, एस एन. ओके, सो यासाठी सम ऑफ फर्स्ट एन टर्म म्हणजे काय आहे, आपला एपी काय असतो, ए कॉमा ए प्लस डी, ए प्लस 2d डॅश डॅश डॅश. ओके, सो ह्या सगळ्यांची टिल टी एन पर्यंत, म्हणजे हा T1 असतो ना, सो हा Tn पर्यंत ह्या सगळ्यांची ऍडिशन जी असते ती असते आपली एस एन. ओके, सो ह्याचा फॉर्म्युला आहे. सो फॉर्म्युला काय आहे आपण बघूया. सो एस एन इज इक्वल टू Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 bracket complete d. ओके, सो Sn चा फॉर्म्युला काय आहे, n upon 2 in bracket 2a plus n minus 1 d. ओके, सो हा एक फॉर्म्युला आहे आपला. आता नेक्स्ट अजून तुम्हाला दाखवते, हाच फॉर्म्युला घेऊ आपण. सो एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 d. ओके, सो हा 2a आपण कसा लिहू शकतो, हा 2a अजून आपण a प्लस a लिहू शकतो. a प्लस a काय होतो, 2s होतो, राईट. सो आपण काय करू आता, a प्लस a लिहू इथे. ओके, सो एस एन इज इक्वल टू n अपॉन 2 in bracket a plus n minus 1 d. ओके, आता मला सांगा, ही जी टर्म आहे फक्त a प्लस ब्रॅकेट मध्ये n मायनस 1 d, ही काय असते, आपण कुठला फॉर्म्युला पाहिलेला, Tn चा, करेक्ट. सो एस एन काय होईल आपला, n अपॉन 2 इन ब्रॅकेट a प्लस काय इथे पुट करणार आपण ह्याच्याऐवजी Tn, करेक्ट. सो टी ए काय आपला, ए काय आहे फर्स्ट टर्म, आणि टी एन काय आहे आपला, टी एन इज इक्वल टू लास्ट टर्म, करेक्ट, राईट. सो आपण एस एन चा फॉर्म्युला अजून कसा लिहू शकतो, एन अपॉन 2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म ब्रॅकेट कंप्लीट. ओके, हा सुद्धा फॉर्म्युला आहे, म्हणजेच हा आणि हा सुद्धा फॉर्म्युला आहे. मोस्टली आपल्याला हा यूज करायला लागेल, बट जेव्हा आपल्याकडे Tn असतो आणि a असतो तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके, सो आता आपण प्रॅक्टिस सेट 3.3 स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 3.3 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली. ओके, सो फर्स्ट टर्म काय दिलेली आहे 6 अँड कॉमन डिफरन्स काय दिलाय 3. ओके, सो काय सांगितलं, फाइंड S27 फाइंड करायचं आपल्याला. ओके, सो त्यांनी फिल इन द ब्लँक्स दिलेलं आहे, बट आपण आता एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि कुठे कसं फिल करायचं मग तुम्हाला मी एक्सप्लेन करते. ओके, सो आपल्याकडे काय आहे, आता फर्स्ट टर्म a आहे, d आहे, आणि एस एन फाइंड करायचा आहे, म्हणजे S27. सो एन काय आपल्याकडे, एन इज 27. ओके, सो एस एन चा फॉर्म्युला काय आहे, Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 d. करेक्ट, हा फॉर्म्युला आहे Sn चा. सो S काय पाहिजे आपल्याला 27. S27 is equal to n काय आपला 27. सो 27 upon 2 in bracket 2 into a काय आहे 6, 2 into 6 plus n minus 1, n काय 27. सो 27 minus 1 into d काय आपला 3, सो 3. ओके, इथपर्यंत काय आलंय, फक्त व्हॅल्यूज पुट केलाय. आपला फॉर्म्युला काय, सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. ओके, सो Sn आपल्याला फाइंड करायला लावलाय S27. सो n आहे आपला 27. S27 इज इक्वल टू n काय 27 अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये 2a, 2 into a काय आहे 6. ओके, प्लस
n मायनस 1, n काय होतं आपला 27, सो 27 मायनस 1 इंटू डी काय आहे 3. ओके, सो हे सॉल्व्ह करूया. आपल्याला मिळेल एस 27. ओके, इथे डिवाइड होत नाही, सो हे तसंच ठेवायचं 27/2. 6 2 जार 12 प्लस 27 मायनस 1 काय होईल 26 इंटू 3. ओके, सो एस 27 इज इक्वल टू 27/2 इन ब्रॅकेट 12 प्लस तर 26 इंटू 3 काय होईल, सो 26 इंटू 3. 3 6 जार 18, 3 2 जार 6 and 1 7, so 78. Okay, so S27 is equal to 27/2 in bracket 2 plus 8 0 1 7 plus 2 9. ओके, सो काय आला इथे 90. सो 90 ला 2 ने डिवाइड होतं का, येस होतं. 2 1 जार 2, 2 4 जार 8 and 2 5 जार 10. सो S27 is equal to 27 into 45. ओके, आता हे मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला काय मिळेल S27. ओके, सो आपण आता मल्टिप्लाय करू 27 इंटू 45. सो 27 इंटू 45. 5 7 35, सो 5 कॅरी 3, 5 2 जार 10 and 3 13. सो 4 7 जार 28, 4 2 जार 8 and 2 10. ओके, सो 5 8 plus 3 is 11, 2 1 1 2 1 5. 1 2 1 5 is our sum of first 27 numbers. ओके, आता तुम्हाला फिल इन द ब्लँक्स सांगते बुक मध्ये कुठे कुठे ते विचारलेत. ओके, सो बुक मध्ये फिल इन द ब्लँक्स विचारलेले. फॉर्म्युला मध्ये आधी विचारलंय, सगळ्यात फर्स्ट विचारलाय तो n/2 इथे दिलेला आहे. सो इथे 2a टाकायचा आहे. देन त्यांनी दिलेलं आहे 27 इंटू इथे 27 इंटू डीच्या ठिकाणी दिलेला आहे. सो इथे 3 टाकायचा आहे. फक्त त्यांनी इथे 2 इंटू 6 लिहिलं नाही, डायरेक्ट 12 लिहिलेलं आहे. ओके, सो इथे 1 टाकायचा आहे. देन 27/2 इंटू इथे 90 आलंय ना आपलं. सो इथे एक ब्रॅकेट आहे, तिथे काय टाकायचा 90. ओके, आणि लास्टला हा 1 2 1 5. ह्या तीन फिल इन द ब्लँक्स विचारलेला आहे. 1 2 3 and 4. ओके, सो ही ऍक्टिव्हिटी दिलेली होती आपल्याला, सी आपण कंप्लीट केली आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आहे आपला फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. ओके, सो फर्स्ट 123 नंबर्स आहेत, म्हणजे आपल्याकडे एन काय आला, एन इज 123. ओके, एन इज 123 आहे. ओके, आता काय दिलंय इवन नंबर्स. ओके, सो इवन नंबर स्टार्ट कुठून होतात 2 4 6 8 डॅश 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 डॅश. करेक्ट. सो आपल्याला काय काढायचं, हा काय T1, हा T2, हा T3. आपल्याला काय काढायचं आहे T123 चा तोपर्यंतचा सम फाइंड करायचंय. करेक्ट. सो हा काढायचा नाहीये. सो 123 नंबर्सचा सम फाइंड करायचंय. सो आपल्याकडे ए आहे. करेक्ट, ए आहे. आता सो द इवन नॅचरल फर्स्ट AP ऑफ इवन natural numbers are काय आहे 2, 4, 6, 8, 10, dash 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 dash. ओके, सो फ्रॉम दिस सो आपल्याकडे काय झाला T1 विच इज इक्वल टू ए काय आहे 2. डिफरन्स काय आहे T2 पण लिहून घेऊ. T2 काय आहे 4. सो T2 मायनस T1. सो T2 काय आहे 4 मायनस T1 इज 2. सो 4 मायनस 2 इज 2. ओके, डिफरन्स आला. ए आहे, एन दिलेला आहे. एन काय दिलेला आपल्याला 123. आपल्याला काय फाइंड करायचं आहे SN. ओके, सो SN चा फॉर्म्युला काय आपला SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 D. ओके, सो आता काय ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचा. एन काय 123. सो S123 इज इक्वल टू एन काय होता 123/2. ओके, सो 2 इंटू ए काय आहे आपला 2 इंटू 2 प्लस एन काय आहे 123 मायनस 1 इंटू डी काय आला आपला 2. सो 2. ओके, व्हॅल्यूज पुट केल्या. आता ह्याला सॉल्व्ह करूया. सो S123 इज इक्वल टू हे डिवाइड होत नाही त्यामुळे ते तसंच राहणार
2 2s are 4. So 4 plus 123 minus 1 is 122 into 2. Okay. So is equal to 123 upon 2 in bracket 4 plus ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आता. सो 2 2s are 4, 2 2s are 4 and 2 1s are 2. ओके. सो ॲडिशन केल्यानंतर काय येईल 123 अपॉन 2. 4 प्लस 124 काय येईल, सॉरी 4 प्लस 244 काय येईल 248. करेक्ट. मी आता इकडे घेते, हे रफ करते. सो S123 काय आहे, S123 काय आहे आपला 123 अपॉन 2, 123 अपॉन 2 इन ब्रॅकेट काय आलंय 248 म्हणजे इंटू काय आहे 248. आता ह्याला 2 ने डिवाइड होतं का, येस होतं. 2 1s are 2, 2 1s are 2, 2 2s are 4 and 2 4s are 8. सो S123 काय आलाय 123 इंटू 124. ओके. सो आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. 123 इंटू 124. सो 4 3s are 12, 4 2s are 8 and 1 9, 4 1s are 4. ओके. नेक्स्ट बघूया खाली काय 2 3s are 6, 2 2s are 4 and 2 1s are 2. ओके. सो 1 3s are 1, 1 2s are 2 and 1 1s are 1. So 2, 6 plus 9 is 15. So 1, 4 plus 4 plus 8, 9 10 11 and 12. So carry 1. 2 plus 2 is 4 and 1, 5 and 1. So 15252. So S123 is equal to 15252. ओके. हे आहे आपलं आन्सर. ओके. सो आपल्याला आन्सर लिहायचं कसं आहे, कसं लिहिणार आपण आन्सर खाली सम ऑफ, देअरफॉर द सम ऑफ फर्स्ट first 123 even natural numbers is 15252. ओके. समजलंय. थर्ड एक्झाम्पल घ्यायचंय. ओके. सो थर्ड एक्झाम्पल काय आपलं, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 2 3 50. ओके. सो आता इथे काय दिलेलं आहे, बिटवीन दिलेलं आहे. ओके. सो जेव्हा बिटवीन हा वर्ड येतो आणि आता 1 2 350 दिलाय ना, तेव्हा हे नंबर्स कन्सिडर करायचे नाही, याच्या मधले घ्यायचे. ओके. सो फ्रॉम जेव्हा दिलेलं असतं, फ्रॉम 1 2 350 तेव्हा हे नंबर आपले कन्सिडर होतील. सो जेव्हा बिटवीन दिलेलं असेल तेव्हा हे कन्सिडर करायचे नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो हे लक्षात ठेवा. ओके. सो आता आपण सम बघूया काय आहे. सो काय दिले, बिटवीन 1 2 350. ओके. इवन नंबर्स पाहिजेत आपल्याला. करेक्ट. सो इवन नंबर कुठून स्टार्ट होतात, सो इवन नंबर्स are 2, 4, 6, 8, 10 dash 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 dash. ओके. सो लास्टला काय येईल, 350 येईल का, नाही. 350 आपण कन्सिडर करणार नाही. 350च्या आधी कुठला येईल 349. 349 इवन आहे का, नाही. सो त्याच्या आधी कुठला येईल 348. हा आहे का इवन, येस. सो इथे काय येईल 348. ओके. सो आपण काय करणार, ह्याला काय कन्सिडर करणार, देअरफॉर एपी काय आपला 2, 4, 6, 8, dash 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 348. ओके. आता इथे बघा आपल्याला ही 348 टर्म दिलेली आहे त्यांनी, म्हणजे ह्याचं सगळ्यांचं मिळून इतक्या टर्म्सचं आपल्याला सम काढायचं. ओके. सो हे काय T1, हा काय T2, हा काय T3, हा काय तसा Tn. करेक्ट. सो आपल्याकडे Tn आहे, पण आपल्याकडे n आहे का, n नाही अजून. आणि आपला फॉर्म्युला काय, समचा सम फाइंड करायचा ना. सो समचा फॉर्म्युला काय, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 d. करेक्ट. हा फॉर्म्युला आहे. सो आपल्याला काय लागेल, n लागेल. a आहे आपल्याकडे, d आहे आपल्याकडे. करेक्ट. पण आपल्याकडे n आहे का, नाही. मग आपल्याला आधी n काढायला लागेल. आपल्याकडे Tn आहे. करेक्ट. सो Tn चा फॉर्म्युला काय आपला, Tn चा फॉर्म्युला काय आपला, Tn इज इक्वल टू
ए प्लस एन मायनस 1 डी. करेक्ट. आता टी एन आहे, ए आहे, डी आहे. एन फाइंड करता येईल? येस, फाइंड करता येईल. सो आपण काय करणार आता, आधी काय काय आहे आपल्याकडे लिहून घेऊया. ओके. सो T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4. सो डिफरन्स काय आहे? D इज इक्वल टू T2 मायनस T1. सो 4 मायनस 2 इज 2. ओके. Tn काय आहे? Tn आहे आपल्याकडे 348. राईट. सो Tn चा फॉर्म्युला काय आपला? Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. राईट. सो Tn काय आहे आपल्याकडे? Tn काय आहे? 348 इज इक्वल टू ए काय आहे आपला? ए आहे काय ते? ए आहे 2. सो 2 प्लस एन आहे का आपल्याकडे? एन फाइंड करायचा आहे, सो तसंच लिहायचं आहे एन मायनस 1. डी काय आपला? 2. ओके. सो 2. आता हा 2 प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल? मायनस. सो 348 मायनस 2 इज इक्वल टू, हे तसंच राहील, एन मायनस 1 2. ओके. 348 मायनस 2 काय होईल? 346 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 2. आता हा 2 काय इथे मल्टिप्लाय आहे. करेक्ट. सो इकडे येऊन काय होईल? तो अपॉन होईल. सो 346 अपॉन 2 इज इक्वल टू काय येईल? एन मायनस 1. ओके. सो 2 1s are 2, 2 1s are 2, 2 7s are 14 and 2 3s are 6. काय आला? 173. सो आता हे मी इकडे लिहिते, नाही तर डायरेक्ट लिहिते, जाऊ दे. 173 इज इक्वल टू एन मायनस 1. ओके. आता हा एन मायनस 1 आपल्याला काय पाहिजे? एन पाहिजे. सो हा मायनस 1 इकडे येऊन काय होईल? प्लस 1. सो 173 प्लस 1 इज इक्वल टू एन. सो एन इज इक्वल टू काय आला? 173 प्लस 1 इज 174. ओके. सो आपल्याला आता काय मिळालंय? एन. हे आपलं फायनल आन्सर आहे का? नाही. आपण फक्त एन फाइंड केलं. आपल्याला काय विचारलंय? सम विचारलंय. राईट. सो आपल्याला काय करायला लागेल? एस एन चा फॉर्म्युला यूज करायला लागेल. सो एस एन इज इक्वल टू n upon 2 in bracket 2a plus n minus 1 d. ओके. हा फॉर्म्युला यूज करू शकतो. आता आपल्याकडे n आहे, a आहे and d पण आहे. ओके. अजून आपण आपल्याकडे कुठला फॉर्म्युला आहे? असं तर सॉल्व्ह करून दाखवतेच मी तुम्हाला. अजून दुसरा फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू n अपॉन 2 T1 प्लस Tn. हा पण फॉर्म्युला आहे. सो आपण दोन्ही फॉर्म्युलाने तुम्हाला सोडवून दाखवते मी. ओके. सो फर्स्ट आपण या फॉर्म्युलाने सॉल्व्ह करूया. सो एस एन काय आपला? एन काय आला आपला? 174. सो एस 174 इज इक्वल टू 174 अपॉन 2 इंटू ए काय आहे? 2 इंटू 2 प्लस एन काय आहे? 174. सो 174 मायनस 1 इंटू डी काय आहे? 2. ओके. सो 2 is equal to 2 1s are 2, 2 8s are 16 and 2 7s are 14. So 87 in bracket 2 2s are 4 plus 174 minus 1 is 173 into 2. Okay. So is equal to 87 in bracket 4 plus 173 into 2 करायचा आहे. 173 into 2. So 2 3s are 6. 2 7s are 14, carry 1, 2 1s are 2 and 3. 346. So 346. Okay. So 87 into 4 plus 346 काय होईल? 350. Okay. So आता काय मल्टिप्लिकेशन आहे? 87 into 350. Okay. So 87 into 350. So 0 0 0 and 5 7s are 35. 8 5s are 40 and 43. Okay. So don't cross. 7 3s are 21. 8 3s are 3 8s are 24 and 2 26. So 0 5 4 6 plus 4 is 10. So 3 3 0 4 5 0. S 174 काय आला आपलं? 30450. हे आहे आपलं फायनल आन्सर. सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 135. ओके. आता नेक्स्ट आपला फॉर्म्युला कुठला होता? सेम एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. करेक्ट. एन काय आपला? 174. सो एस 174 इज इक्वल टू
174/2. T1 काय आहे आपला? T1 इज 2. सो 2 प्लस Tn काय आहे? Tn काय होता? 348. सो 348. ओके. सो 2 1s are 2, 2 8s are 16 and 2 7s are 14. सो इज इक्वल टू 87 इंटू 2 प्लस 348 म्हणजेच काय? 350. आली का ही सेम स्टेप? कुठे गेली ही? करेक्ट. 87 इंटू 350, 87 इंटू 350. सो आन्सर काय येईल? 30450. या फॉर्म्युल्याने पण सेम आन्सर आलाय. सो कुठलाही फॉर्म्युला यूज करू शकता. फक्त आपल्याकडे Tn आहे की तुम्हाला N D ह्या गोष्टी दिल्यात हे लक्षात यायला पाहिजे आधी. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फोर्थ एक्झाम्पल आहे आपलं. इन एन AP 19th टर्म इज 52. 19th टर्म काय आहे? 52 अँड 38th टर्म इज 128. ओके. आपल्याला काय करायचं आहे? फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. ओके. सो फर्स्ट 56 टर्म्सचे काय करायचे? आपल्याला सम फाइंड करायचे. आपल्याला याच्यात अजून काहीही दिलेलं नाहीये. सो याच्यात काय दिलं? फक्त T19 काय आहे आपला? 52. करेक्ट. इथे काय दिलाय? T38 आहे आपला 128 आणि इथे काय आहे? S56 काय करायचं? आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. सो आता T19 दिलेला आहे. सो N काय होईल आपला? इथे N काय होईल? N इज 19. करेक्ट. सो आपण काय करूया आता? नंबर हे लिहून घेऊया. फॉर्म्युला लिहू Tn चा. सो Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. याला देऊ इक्वेशन नंबर 1. ओके. सो फर्स्ट आपल्या N काय येईल? 19. सो फर्स्ट काय करायचं? पुट N इज इक्वल टू 19 इन इक्वेशन 1. ओके. सो N इज इक्वल टू काय करायचं? 19. सो T19 फर्स्ट इक्वेशन लिहून घेते आधी. Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. ओके. सो N च्या ठिकाणी 19 पुट करायचं. सो T19 इज इक्वल टू A माहिती नाही. सो A तसाच प्लस N काय? 19 मायनस 1 D. ओके. सो T19 इज इक्वल टू A प्लस 19 मायनस 1 इज 18. सो 18 D. ओके. 19 काय आहे आपला? T19 आहे आपल्याकडे 52. सो इथे काय टाकायचं? 52 इज इक्वल टू A प्लस 18 D. ओके. आता ह्याच्या आपण साईड चेंज करूया. फक्त A प्लस 18 D इज इक्वल टू 52. हे आहे इक्वेशन नंबर 2. ओके. आता काय आपल्याकडे N काय आहे? 38 आहे. सो पुट N इज इक्वल टू 38. N इज इक्वल टू 38 इन इक्वेशन 1. ओके. सो फर्स्ट इक्वेशन काय आहे आपला? Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. ओके. सो N काय टाकायचं आपल्याला? 38. सो T38 इज इक्वल टू A प्लस 38 मायनस 1 D. करेक्ट. सो 38 मायनस 1 काय होईल? 37. सो आता काय टाकायचं? T38 काय आहे आपला? T38 काय? 128. सो टाकू डायरेक्ट. 128 इज इक्वल टू A प्लस 38 मायनस 1 इज 37 D. ओके. ह्याच्या साईड चेंज करूया. सो A प्लस 37 D इज इक्वल टू 128. हे आहे इक्वेशन नंबर 3. ओके. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये A ला कोइफिशियंट काय सेम आहेत? 1 1. ओके. सो आपण हे सबट्रॅक्ट करू शकतो सेम असल्यामुळे. ओके. सो आपण काय करणार? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 and 3. ओके. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 and 3. ओके. सो आता थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं. इथे काय दिलेले सेकंड मध्ये? 18 आहे आणि 52 आहे. इथे काय 37 आहे आणि 128 आहे. सबट्रॅक्शनला मोठ्यातून छोटी संख्या जी असते ती मायनस करायला इझी जाते की नाही. सो आपण वरती काय लिहू? वरती आपण हे लिहूया. सो A प्लस 37D इज इक्वल टू 128. आपल्याला काय करायचंय? सबट्रॅक्शन. सो A प्लस 18D इज इक्वल टू 52. सबट्रॅक्शनचा फर्स्ट रूल, खालच्यांचे साइन चेंज होतील. सो A मायनस A कट झाला. सो 37 मायनस 18 काय येईल? 19D.
अँड 128 मायनस 52 करूया. सो 8 मायनस 2 इज 6 अँड 12 मायनस 5 इज 7. ओके, सो हा किती आला 76. सो D इज इक्वल टू 76 अपॉन 19. आता 19च्या टेबलमध्ये 76 येतो का? मला तर येत नाही 19चा टेबल. मग कसं बघणार? आपण काय करायचं, 19 आहे ना, सो 9चा टेबल बघायचा. 9चा टेबल कसा बघायचा? 9 1 जार 9, 9 2 जार 18, लास्टला काय आला 8. ओके, 18ला लास्टला काय आला 8. इथे आहे का 8? नाही, नको आपल्याला. 9 3 जार 27, 7 आहे का? नाही. 9 4 जार 36. ओके, इथे आहे 6, इथे पण आहे. सो काय ट्राय करायचं? 19 इंटू 4. ओके, 9 4 जार 36, 4 1 जार 4 अँड 3 7. सो 76 आलाय. सो 19 1 जार 19 अँड 19 4 जार 76. सो डी काय आला आपला 4. ओके, आला डी. आता डी ची व्हॅल्यू कशात टाकायची? आपल्याला कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये टाकायची. इक्वेशन 2 और इक्वेशन 3 मध्ये. आपण टाकूया 2 मध्ये. ओके, थोडंसं छोटं लिहिते इथे. सो डी इज इक्वल टू 4. ओके, सो पुटिंग काय पुट करायचंय? डी इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 2. ओके, सो इक्वेशन 2 काय आहे आपलं? ए प्लस 18d इज इक्वल टू 52. आता डी काय मिळालं आपल्याला? 4. सो ए प्लस 18 इंटू 4 इज इक्वल टू 52. ए प्लस 18 इंटू 4. सो 18 इंटू 4, 4 8 जार 32, 4 1 जार 4 अँड 7, 72. ओके, सो 72 इज इक्वल टू 52. सो ए इज इक्वल टू, हा 72 प्लस इकडे करून काय होईल? मायनस. सो 52 मायनस 72. ए इज इक्वल टू 52 मायनस 72 इज मायनस 20. ओके, सो आपल्याला काय मिळाला? ए मिळालाय, डी मिळालाय. ओके, आपल्याकडे आता काय आपल्याला पाहिजे? एन ऑलरेडी दिलेला आहे 56. आपण आता एस एन चा फॉर्म्युला यूज करू शकतो. येस, नक्कीच करू शकतो. सो आपण आता इकडे एस एन चा फॉर्म्युला यूज करूया. ओके, सो एस एन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? एन अपॉन 2 इंटू 2a प्लस एन मायनस 1 डी. करेक्ट. एन आहे आपल्याकडे. एन काय? 56. आपल्याला एस 56 फाइंड करायचं आहे ना. सो एस 56 इज इक्वल टू 56 अपॉन 2 इंटू 2 इंटू ए काय आहे? मायनस 20. सो मायनस 20 प्लस एन मायनस 1. एन काय आहे? 56. सो 56 मायनस 1 इंटू डी काय आहे आपला? डी इज 4. ओके, सो एस 56 इज इक्वल टू 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 8 जार 16. सो 28 इंटू 2 इंटू मायनस 20. 2 इंटू मायनस 20 काय होईल? मायनस 40 प्लस 56 मायनस 1 इज 55. 55 इंटू 4. ओके, सो इज इक्वल टू 28 इन ब्रॅकेट मायनस 40. आता ह्याची मल्टिप्लिकेशन करायची. सो 55 इंटू 4. 4 5 जार 20, 4 5 जार 20 अँड 22. सो 220. ओके, 220 इज इक्वल टू 28 इंटू काय येईल? 220 मायनस 40. ओके, 0, 12 मायनस 4 8 अँड 1, 180 आलाय. ओके, सो इंटू 180. सो 28 इंटू 180 करायचं आहे. सो 180 इंटू 28. 8 0 जार 0, 8 8 आर 64, 6 8 1 जार 8 अँड 6 इज 40. ओके, सो 0 16 and 3 0 4 0 4 5 5040. So 5040 is our answer. Is 56. Okay, कळले? So next question आहे आपल्याला दिलेला आहे. Complete the following activity to find the sum of natural numbers between 1 and 140 which are divisible by 4. Okay, so आपल्याला काय दिलेलं आहे? बिटवीन दिलेलं आहे, राईट? सो बिटवीन असताना काय करायचं असतं? बिटवीन असेल तर काय करायचं? हा आणि हा कन्सिडर करायचा
नाही, राईट. सो आपण आता कसं सॉल्व्ह करणार, सम काढायचं आहे आपल्याला ह्यांचं विच आर डिव्हिजिबल बाय 4. सो ह्याच्यामधले डिव्हिजिबल बाय 4 चे कुठले आहेत, सो नंबर नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 बिटवीन 1 and 140 आर कुठले आहे, स्टार्ट कुठून होणार 4 पासून. सो 4, 8, 12, 16 डॉट 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 140 होतं का, 140 ला डिवाइड होत आहे, पण 140 कन्सिडर करायचंय का नाही. सो त्याच्या आधीचा कोणता येईल 136. ओके, सो हा आहे आपला TN, राईट. सो आपण काय लिहिणार, देअरफॉर AP इज 4, 8, 12, 16, डॉट 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 136. ओके, सो आपल्याला काय मिळालंय, TN मिळाला, TN, A मिळाला, A, T1 आणि T2 आहे, सो D मिळाला, डिफरन्स पण मिळालाय. आपल्याकडे काय नाहीये, N नाहीये. ओके, सो N आपल्याला आधी फाइंड करायला लागेल. सो कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण, TN चा फॉर्म्युला यूज करणार का, येस करेक्ट, TN चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो आपल्याकडे काय आहे आपण लिहून घेऊया, T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 4, T2 इज इक्वल टू 8. सो डिफरन्स काय येईल, D इज इक्वल टू T2 मायनस T1. सो 8 मायनस 4 इज 4. ओके, डिफरन्स आला 4 अँड ऑल्सो TN काय आहे आपला 136, राईट. सो TN चा फॉर्म्युला काय, TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D, राईट. सो TN काय आहे, N आपल्याकडे आहे, TN काय दिलेला आहे 136. सो 136 इज इक्वल टू A काय आहे आपला, A इज 4 प्लस N काढायचं आपल्याला, सो N मायनस 1 इंटू D इज 4. सो हा 4 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस. सो 136 मायनस 4 इज इक्वल टू N मायनस 1 इंटू 4, करेक्ट. 136 minus 4 is 132. So 132 is equal to n minus 1 into 4. आता 4 कसं कुठे इकडे मल्टिप्लिकेशन, इकडे काय होईल अपॉन. सो 132 अपॉन 4 is equal to n minus 1. ओके, सो आपण डिवाइड करून घेऊ. 132 डिवाइड बाय 4, 4 3s are 12 minus 1 2, 4 3s are 12. सो काय आला 33. 4 1s are 4, 4 3s are 12 and 4 3s are 12. So 33 is equal to n minus 1. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला n पाहिजे. सो हा मायनस 1 इकडे काय करायचा प्लस 1. ओके, सो 33 प्लस 1 इज इक्वल टू n. सो 34 इज इक्वल टू n. म्हणजेच काय, दॅट इज n इज इक्वल टू 34. आलंय. आता आपल्याला काय मिळालं, आताशी आपल्याला n मिळाला. आपल्याला काय पाहिजे, सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 140, राईट. सो आता आपण SN चा फॉर्म्युला यूज करू. SN च्या फॉर्म्युल्याला काय लागतं आपल्याला, A काय आपल्याकडे 4, D काय आहे 4, N काय आला आपला, N इज 34. सो N पण आहे आपल्याकडे 34. सो SN चा फॉर्म्युला यूज करू. SN इज इक्वल टू N अपॉन 2 इन ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 D. ओके, सो N काय आपला 34. सो S 34 इज इक्वल टू 34 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू A काय आहे 4, 2 इंटू 4 प्लस N काय आपला 34 मायनस 1 इंटू D काय आहे 4. ओके, आता इथे बघा आपल्याकडे काय होता, TN होता, राईट. आपल्याकडे 136 होता TN, आपल्याकडे T1 पण होता. सो आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला होता SN इज इक्वल टू N अपॉन 2 इंटू T1 प्लस T2. हा फॉर्म्युला पण यूज करू शकतो आपला, सॉरी T1 प्लस TN हा फॉर्म्युला पण यूज करू शकतो. येस, यूज करू शकतो. पण हा जो क्वेश्चन आहे हा आपल्याला बुकमध्ये ऍक्टिव्हिटी म्हणून दिलाय आणि ऍक्टिव्हिटीमध्ये हाच फॉर्म्युला यूज केलाय. त्यामुळे आपल्याला कुठला यूज करायला लागेल, हाच. सो S34 इज इक्वल टू 2 1s are 2, 2 1s are 2, 2 7s are 14. सो 17 इंटू 4 2s are 8 प्लस 34 मायनस 1 काय येईल 33 इंटू 4. ओके, सो इज इक्वल टू 17. S34 इज इक्वल टू 17 इंटू 8 प्लस काय करायचं आपल्याला
33 into 4. So 4 3s are 12, 4 3s are 12 and 1 13. So 132. 132. Okay. So S34 is equal to 17 into 132 plus 8. काय येतो? 140. Sorry. 140. Correct? So 17 into 140. 17 into 140. So आपला काय होईल? 17 into 140. राईट, उलट घेऊया. सो 140 into 17. So 707, 7 4s are 28. So 8 and 2, 7 1s are 7, 8 9. So 98 and 140 into 1 is 140. 0 8 9 plus 4 is 13 and 1 2 3 8 0. So S34 काय आला आपला? S34 is 2380. ओके, हे आहे आपलं आन्सर. ओके, आता आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये बुक मध्ये कुठे कुठे विचारलंय मी तुम्हाला सांगते. जस्ट अ सेकंड. ओके, सो सगळ्यात आधी त्यांनी काय दिलेले? सिक्वेन्स दिलेला होता. ओके, नंतर त्यांनी दिलेले देअरफॉर n इज इक्वल टू विचारलं होतं. सो इथे आपल्याला क्वेश्चन मार्क टाकायचा कारण आपल्याला n काढायचा होता. ओके, नंतर त्यांनी काय दिलंय? a ला दिलेला आहे. सो a ला इथे दिलेला आहे ब्रॅकेट. देन a दिलाय, d ला सुद्धा दिलेला आहे. सो d इज इक्वल टू देन tn चा फॉर्म्युला घेतलाय. सो 136 इज इक्वल टू 4 ला आहे इथे ब्रॅकेट. देन n - 1 इथे सुद्धा 4 ला ब्रॅकेट आहे. ओके, सो देन आपल्याकडे काय येतो? n फाइंड होतो. सो इथे सुद्धा आहे. n फाइंड झाल्यानंतर Sn चा हा फॉर्म्युला दिलाय. सो S34 या इथे आहे एक बॉक्स. देन इथे सुद्धा आहे. इथे 34 टाकायचा आहे आणि ह्या पूर्ण याला बॉक्स आहे. ओके, या पूर्ण याला बॉक्स आहे आणि नंतर सगळ्यात लास्टला आन्सर येतं ते याला. ओके, सो आपल्याला हे साईडला सॉल्व्ह करून घ्यायचं आणि मग फिल इन द ब्लँक्स मध्ये टाकायचे आहेत. ओके,